मोठी बातमी, तर 2 दिवसांनंतर नवी मुंबईत सीएनजी उपलब्ध होणार आहे। सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। 2 दिवसांनंतर नवी मुंबईत सीएनजीचा पुरवठा केला जाईल। सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहे। गेल्या 2 दिवसांपासून नवी मुंबईत सीएनजीचा तुटवडा भासतोय। यामुळे खासगी कॅब आणि रिक्षा चालकांना फटका बसलाय। मात्र 2 दिवसांनंतर सीएनजी उपलब्ध झाल्यानं पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। रविवारपासून मुंबईसह उपनगरांमध्ये सीएनजीचा तुटवडा भासत आहे। आपण वाशी येथील सीएनजी पंपावरती आहोत। आपण बघतोय या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी वाहनांनी मोठी गर्दी केलेली पाहायला भेटते। लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी लागलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत। एकूणच रविवारपासून सीएनजी पंप बंद होते आणि काल संध्याकाळपासून जे आहे सीएनजी पुरवठा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता जे आहे या सीएनजी पंपावरती मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला सीएनजी पाहायला भेटते। एकूणच मुंबईसह उपनगरांमध्ये ही सीएनजीचा तुटवडा भासत होता आणि आता मुंबईवरून देखील या ठिकाणी रिक्षा चालक असतील, कॅब चालक असतील, या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल तुम्ही, वाशीमध्ये आलेले आहात सीएनजी भरायला, कुठून आलेले आहात? मी नवी मुंबई मधलाच आहे। काल बघा परवा जसा 8 वाजता प्रकार झाला, आमचे सीएनजी कंप्लीट संपले होते, सगळे पंप बंद होते आणि रात्री असं 12 नंतर काल चालू झाले। पण आम्ही जेव्हा सकाळी लाईनीत थांबलो, मी कंप्लीट काल घनसोलीला गॅस भरला, 2.5 ते 3 तास वेटिंग करावी लागली। इथले पण लाईनी भरपूर झाल्या, रांगे वाढलेल्या आहेत। आता इथे सध्याला तो कोपरला, ते कोपरीला पण तिथं पण पंप आम्हाला लोकांना बंद भेटला। आता इथं आलो, कम से कम 2 तास झालेत। आता लाईनीमध्ये आलो, आता पुढे येऊन बघतो, आता भेटेल तर ठीक आहे। इथं गाडीच्या लाईनीमध्ये उभे आम्ही लोक। एकूणच सीएनजीचा तुटवडा भासत असल्यामुळे जे आहे ते रिक्षा चालक असतील, कॅब चालक असतील, यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।